डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त नाशिक येथील कामठवाडे च्या विभागामध्ये भव्य असे तक्षशिला बुद्धविहार आहे. माजी न्यायाधीशांनी आंबेडकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनिल वैद्य यांना प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. यानंतर मान्य त्या कार्यक्रमाचे हे छायाचित्र आहेत. या कार्यक्रमाला हजारो उपासक यानंतर मान्यवरांनी हजर होत्या. मंचावर यायचं आहे. चल अनिल वैद्य जोरदार टाळ्या. पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांना मंचावर पाचारण करण्यात आले. भाग्य आणि वैद्य सरांना विनंती करतो की दीप प्रज्वलन करायचं आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात येणार आहे मान्यवरांच्या हस्ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयाचं यानंतर बुद्धवंदना होणार आहे. ही सर्वांनी हात जोडून त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं आहे. पाणी मागवतो जरा. आम्ही तर फिरता फिरता बरंच फिरलो ना, त्याच्यामुळे मग ड्रायव्हर आमचा बिझी असतो. याला 14 एप्रिलला भीमा अवॉर्ड ओळखत असाल तर गंजमाळ ओळखत तो भीमा अवॉर्ड म्हणून इकडे कार्डवर तर काढावर निघालं. या ठिकाणी मान्यवरांचे आगमन झालेले आहे. मान्यवरांनी व्हावे. आता आपण सर्वजण सामुदायिक त्रिशरण पंचग्रहण करायचं आहे आणि नंतर फळाचं करायचं आहे. तर सर्वांनी हात धरून बसायचं. सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करायचं. भगवान भगवन्तं अभिवादयामि स्वार्थते भगवता ब्रह्मो ब्रह्मं नमस्यामि सुप्रतिपन्नो भगवते सावक संगे संगं नमामि. सर्वांनी समजले एक समजाय. नमो तस्से भगवते अरहते सम्मा संबुद्धस्से. नमो तस्से भगवते अरहते सम्मा संबुद्धस्से. नमो तस्से भगवते अरहते सम्मा संबुद्धस्से. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं
तत्यन्ति बुद्धं शरणं गच्छामि तत्यन्ति धम्मं शरणं गच्छामि तत्यन्ति संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समाधियामि अभिन्नदाना वेरमणि शिक्षापदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिक्षापदं समाधियामि मोक्षावादा वेरमणि शिक्षापदं समाधियामि शूरामेव मद्योपमादधाना वेरमणि शिक्षापदं समाधियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। त्यानंतर मी जयंती उपाध्यक्ष प्रकाश भाई यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे, बसायचं आहे. त्यानंतर दाविस्कर सर यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे, बसायचं आहे. मी मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान सदाभाऊ नाथोरे यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करायचं आहे. तक्षशिला बुद्ध विहार तसेच सम्राट मोरे सांस्कृतिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने आयुष्यमान न्यायाधीश माजी न्यायाधीश अनिल वैद्य सर यांचं स्वागत करण्यात येत आहे. एकदा घोषणा जाऊ द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. स्थानापन्न व्हायचे सर्वांनी. या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात येत आहे. तक्षशिला बुद्ध विहार तसेच सांस्कृतिक सामाजिक संस्था यामार्फत मी थोडक्यात या संस्थेचा आणि या तक्षशिला बुद्ध विहाराची माहिती मी सगळ्यांना देऊ इच्छितो. या ठिकाणी विपश्यना शिबिर, अनापान शिबिर, पौर्णिमा महोत्सव साजरे केले जातात. दररोज सकाळी 8 वाजता विपश्यना ध्यान साधना केली जाते. तसेच संध्याकाळी 7 वाजता बुद्ध वंदना, बुद्ध पूजा पाठ व गाथा वाचल्या जातात. तसेच एक सामाजिक उपक्रम म्हणून संडे स्कूल दररोज रविवारी 10 ते 11 या वेळेत संडे स्कूल आयोजित केलं जातं. त्यातून येणारी नवीन पिढी ही चळवळीमध्ये कशी राहिली पाहिजे, त्यांच्यावर धम्मसंस्कार कसे झाले पाहिजेत यासाठी कार्यरत ही तक्षशिला बुद्ध विहार आहे. तसेच सर्व महापुरुषांच्या जयंती या साजऱ्या केल्या जातात. या विहाराला फार मोठा संघर्ष आहे, कारण की आपली जे समाज व्यवस्था आहे आणि आपले जे लोक आहेत तर यांना संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. तर असंच या तक्षशिला बुद्ध विहाराला सुद्धा संघर्ष करायला लागलेला आहे. या ठिकाणी आपली वस्ती कमी प्रमाणात जरी असली तरी आपली जी लोक आहेत ही ऊर्जेने भरलेली आहेत, त्यामुळेच हे विहार घडू शकतं आणि बाबासाहेबांचं धम्माचं कार्य हे चालू शकतं. तर याच हेतूने ही तक्षशिला बुद्ध विहार हे स्थापन झालेलं आहे. हे चळवळीचं केंद्र झालं पाहिजे आणि या ठिकाणाहून आपल्यासारखेच अधिकारी वर्ग घडला पाहिजे यासाठी हे विहार प्रयत्नशील आहे. आणि आज याच निमित्ताने आपले विचार, आपलं प्रबोधन ऐकण्यासाठी हा जो उपासकांचा वर्ग आहे हा इथे उपस्थित झालेला आहे.
तर मी जास्त वेळ न घेता आज आपल्या मान्यवरांच्या प्रबोधनाला तुम्ही सुरुवात करावा अशी त्यांना विनंती करतो. माफ करा, मी प्रोटोकॉल नुसार वागलो. मी थोडक्यात अनिल वैद्य सरांचा परिचय करून देतो. मान्य अनिल वैद्य सर MA LLB सेवानिवृत्त न्यायाधीश. त्यांचं शिक्षण MA राज्यशास्त्र, MA मराठी, MA इतिहास आणि LLB नागपूर विद्यापीठातून त्यांनी हे LLB केलेलं आहे. यांनी वर्धा व नागपूर येथे शिक्षण घेतले. नागपूर विद्यापीठाच्या विधी पदवीनंतर सामाजिक जाणीव ठेवून त्यांनी 1987 ते 1995 या काळात नागपूर येथे वकिली केली. त्यावेळेस ते अनेक सामाजिक संस्था, राष्ट्रीयकृत बँकांचे विधी सल्लागार होते. वकिली करताना सामाजिक चळवळीत सक्रिय होते. सर्वसामान्य माणसाला कायद्याची माहिती व्हावी म्हणून त्यांनी 1993-94 या काळात दैनिक लोकमत व दैनिक जनमत नागपूरमध्ये कायदा विषयावर स्तंभलेखन केले. 1995 ते न्यायाधीशपदी रुजू झाले. त्यांनी महाराष्ट्रात औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे इत्यादी न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्य केले. सेवानिवृत्तीनंतर ते महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक महामंडळाचे अनेक वर्षे विधी सल्लागार होते. महाराष्ट्र शासनाच्या बौद्ध विवाह कायदा समितीचे ते अध्यक्ष सदस्य होते. महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकॅडमी नाशिक येथे त्यांना कायद्यावर बोलण्यासाठी अनेकदा गेस्ट लेक्चर म्हणून पाचारण करण्यात आले होते. त्यांनी कायद्याच्या अनेक कार्यशाळेत भाग घेतला व मार्गदर्शन केले. विविध नियतकालिकात त्यांचे शेकडो वैचारिक लेख प्रकाशित झाले. वयाच्या 31व्या वर्षी त्यांची राहुल ही कादंबरी प्रकाशित झाली, ती फार लोकप्रिय ठरली. त्यांनी सर्वसामान्यांना कायद्याची माहिती व्हावी म्हणून त्यांनी लिहिलेले कायदा हे पुस्तक इतके लोकप्रिय झाले की त्याच्या 16 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. त्यांनी भारतीय महिला व कायदा, अॅट्रॉसिटी ऍक्ट, धर्मांतरित बौद्ध व न्यायालयाचे निर्णय, ग्रामपंचायत कायदा असे कायद्याची पुस्तके, तर पती पत्नीसाठी रमाईचा आदर्श, धर्मांतरित बौद्धांच्या आरक्षणाचा गंभीर प्रश्न इत्यादी पुस्तके लिहिली आहेत. कायदा व सामाजिक विषयावर त्यांची 19 लोकप्रिय पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. इतर लेखकांच्या अनेक ग्रंथांना त्यांची प्रस्तावना आहे. त्याचबरोबर प्रासंगिक सामाजिक विषयावर त्यांनी वेळोवेळी सडेतोडपणे मत व्यक्त केले. दैनिक सम्राट मुंबई, बहुजन सौरभ नागपूर, लोकमत, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स इत्यादी अनेक नियतकालिकांनी प्रकाशित त्यांचे लेख केले आहेत. त्यांनी त्यांच्या फेसबुक व व्हॉट्सअप वर सुद्धा सामाजिक